हॅलो फ्रेंड्स, हॅलो स्टुडंट. ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण ॲबॅकसच्या या टूलविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यावर अंक कसे बनवायचे हे शिकणार आहोत. तर हे आहे आपलं ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये वापरलं जाणारं अबॅकसचं टूल. अबॅकस म्हणजे काय असतं, तर ही एक मण्यांची पाटी असते आणि या पाटीवर असलेले किंवा या बोर्डवर असलेले हे बीड्स आहेत, मणी आहेत. यांचा वापर करून आपल्याला अंक गणित शिकायचं आहे. म्हणजे गणितामध्ये असलेल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश क्रिया सर्व काही आपण याच्यावर शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ह्याबद्दलची माहिती. आता तुम्ही इथे पाहू शकता की या अबॅकस टूलवर इथे 5 डॉट आहेत व्हाईट. 1 2 3 4 5. तर आता हा जो मध्यभागी जो डॉट आहे हा, तर याला नेहमी म्हणतात युनिट डॉट. या युनिट डॉटच्या मध्यभागी जी रेषा आहे, जो कॉलम आहे, त्याला युनिट रॉड असं म्हटलं जातं. आता ही जी तुम्हाला बार दिसतोय, रेषा दिसते आडवी युनिटची या प्रत्येक डॉटची, तर त्याला बीम बार किंवा आन्सर बार असं म्हटलं जातं. या बीम बारच्या वरच्या बाजूला जे मणी दिसत आहेत आपल्याला, हे बीड्स आहेत. या बीड्सला अप्पर बीड्स म्हणतात आणि ह्या सर्व खालच्या बीड्सला लोअर बीड असं म्हटलं जातं. वरती असलेल्या ह्या अप्पर बीडच्या प्रत्येक मण्याची किंमत 5 एवढी असते आणि खाली असलेल्या ह्या प्रत्येक बीडची किंमत 1 एवढी असते. आता या टूलची जी संरचना आहे, आता बेरीज वजाबाकी अंक दाखवण्यासाठी हा उजवा भाग वापरला जातो, म्हणजे ह्या युनिट डॉटच्या युनिट रॉडच्या उजवा भाग. आणि जो डावा बाजू असते, डावी साईड असते, ही आपण डेसिमल, डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार भागाकारासाठी वापरणार आहोत. आता या सर्वामध्ये आपण अंक कसे दाखवायचे, तर एक अंकी अंक आपण कसे पाहायचे पहा. हा जो एक अंक आहे, तर त्यासाठी आपण एक मणी म्हणजे हा एक बीड असा वरती घेणार आहोत. मग आता हे सगळं वापरण्यासाठी, हे युनिट रॉड वापरण्यासाठी किंवा हा अबॅकस टूल वापरण्यासाठी आपल्याला ह्या 2 बोटांचा वापर करायचा आहे, आपला पॉइंटर आणि हा अंगठा. मग आता आपण यांचा अंगठाचा वापर कसा करणार, तर अप्पर बीड खाली घेण्यासाठी आपली मुवमेंट अशी खाली असेल ह्या बोटाची, आणि हे बीड्स लोअर बीड वरती घेण्यासाठी आपल्या अंगठ्याची मुवमेंट अशी वरती असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला एक नंबर दाखवायचा, तर आपण कसं दाखवणार पहा. हा आपण युनिट रॉडमधला जो एक अंक आहे तो आपण असा अंगठ्याने वरती घेणार. हे झालं 1. आता आपण याला युनिट म्हटलंय. जसं मराठीमध्ये मोजमाप आहे एकक, दशक, शतक, हजार, त्याप्रमाणे या अबॅकस टूलवर तसंच मोजमाप असतं पहा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी, याप्रमाणे युनिट, टेन्स, थाउजंड याप्रमाणे हे सर्व नंबर आपण पाहणार आहोत. मग युनिट रॉडवर जे मी एक अंकीचे आपण नंबर दाखवणार आहोत, तर ते ह्या मधल्या नंबरपासून, मधल्या युनिट रॉडपासून आपण पाहणार आहोत. मग आपण एक नंबर आपण कसा दाखवणार, तर अंगठ्याने आपल्याला एक बीड असा वरती न्यायचा आहे, 2 असा, 3 याप्रमाणे आणि 4 याप्रमाणे असतील. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला 4 नंबर दाखवायचे असतात तेव्हा असे 4 बीड आपण वरती न्यायचे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला 5 नंबर दाखवायचा आहे. किती? 5. मग 5 नंबर आपण कसं दाखवणार, अशा वेळी ह्या जो अप्पर बीड आहे, ह्या अप्पर बीडची जी किंमत असते ती किती असते? 5. मग तो आपण फक्त एक मणी, एक बीड आपण असं खाली घेणार आहोत. मग हे झाले 5. मग 6 नंबरसाठी परत एकदा खालचे लोअर बीड आपण वापरणार आहोत. हे आहेत 6, 7, 8, 9. हे सर्व नंबर जे आहेत हे एक अंकी आहेत. आता आपण 0 नंबर कसा दाखवणार, तर हा अप्पर बीड वरती न्यायचा आहे आणि लोअर बीड खाली. ही जी पोझिशन असते की ज्या वेळेला सर्व अप्पर बीड्स वरती असतात आणि लोअर बीड खाली असतात, त्यावेळेला ही असते 0 पोझिशन. म्हणजेच याला सेट द 0 असंही म्हटलं जातं. आता आपण सेकंड
गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे आपण 10 अंकी किंवा 2 अंकी नंबर कसे पाहायचे ते पाहूया. याच्या युनिट रॉडच्या शेजारी जो टेन्स आहे म्हणजे दशक, इथे आपल्याला एका बीटची किंमत असते 10. म्हणजेच याची किंमत किती आहे? 10. पहा, हे आहे आपलं युनिट रॉड आणि हा आहे टेन्स रॉड, म्हणजेच एकक, दशक, शतक. ठीक आहे, एकक, दशक, शतक. आता याच्यामध्ये जो सेकंड आहे रॉड म्हणजेच टेन्स, यामध्ये जो आपण एक घेतला आहे तो आहे 10. सेकंड नंबर 20, 30, 40 म्हणजेच किती? 10, 20, 30, 40. आता 50 नंबर आपण कसा दाखवणार? तर हे चारही नंबर आपण खाली घेणार आहोत आणि अप्पर बीडचा वरचा एक बीड आपण खाली घेणार आहे, म्हणजे हे झाले 50. ठीक आहे. त्यानंतर 60, 70, 80, 90. सेकंड रॉडमध्ये टेन्समध्ये आपले 10 ते 90 पर्यंतचे नंबर आहेत, 90 पर्यंतचे नंबर आपण याप्रमाणे दाखवणार. आणि 100 नंबर म्हणजे 3 अंकी नंबर जे असतील ते लिहिण्यासाठी आपण 1000चा म्हणजेच 1000 नंबर आपण वापरणार. म्हणजेच कसा? 1000, 2000, 3000, 4000. ओके. आणि मग 5000, 6000, 7000, 8000, 9000. आणि जसं जसं आपण पुढचे नंबर वापरणार त्याप्रमाणे आपण हे रॉड पुढचे वापरणार आहोत. मग आता आपल्याला जर 10 किंवा 11 नंबर आपल्याला दाखवायचा आहे ह्या टूलवर, तर आपण कसं दाखवणार? युनिट रॉडमध्ये 1 आणि 11, 10 नंबर. मग आपल्याला 11 नंबर दाखवायचा आहे. मग युनिट रॉडमध्ये 1 नंबर आणि टेन्स रॉडमध्ये 1 बीट, म्हणजे याप्रमाणे. ठीक आहे. आता आपल्याला 25 नंबर दाखवायचा आहे. किती? 25. मग कसं दाखवणार? टेन्स रॉडवर आपल्याला 20 दाखवायचे म्हणजेच 20 आणि 5 नंबर आपल्याला युनिट रॉडवर दाखवायचा आहे. मग त्यावेळेला आपण हे असे दाखवणार, म्हणजे आपल्याला 25 नंबर आपण याप्रमाणे दाखवणार. तुमच्या लक्षात येते का? ठीक आहे. तर मग हेच नंबर आता आपण लेखणीवर पाहूया किंवा पुस्तकावर पाहूया. आता ह्या पेजवर मी क्लास 1 लेवल 1 साठी काही नंबर्स दाखवले 1 ते 9 पर्यंत. मग आपण हे नंबर दाखवूया. आपल्याला 1 अंकी नंबर कसं दाखवणार? 1 बीड, फक्त 1 बीड असेल इथे. नंबर 2, जितका नंबर असेल तितके नंबर फक्त आपल्याला इथे घ्यायचे आहेत. 3 बीडमध्ये आपल्याला 3 जे मणी असतील किंवा 3 बीड आहेत ते आपण असे वरती दाखवणार आहोत. त्यानंतर 4, याप्रमाणे असेल. 5 नंबर आपण दाखवण्यासाठी अप्पर बीड वापरणार आहोत, म्हणजे इथे अप्पर साईडला आपला 1 बीड आला पाहिजे. त्यानंतर 6 नंबर दाखवण्यासाठी अप्पर बीड 1 आणि डाऊन साईडला लोअर बीडमध्ये 1 आला पाहिजे. तुम्हीही माझ्यासोबत हे नंबर काउंट करा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्हालाही हे नंबर्स दाखवताना सोपं जाईल, म्हणजे तुम्हालाही फार अवघड वाटणार नाही. हे झाले आपले 9 नंबरपर्यंत बीट्स तयार. फार अवघड नाही आहे, पण हे आपल्याला प्रॅक्टिसने आपण दाखवू शकतो आणि तुम्हालाही हे सोपं जाईल. जितके आपले नंबर्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला फक्त हे बीट्स दाखवायचे आहेत. नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता सेट द झिरो, ज्याप्रमाणे मी मघा सांगितलं त्याप्रमाणे आता हे जे आपलं अबॅकस टूल आहे, तर इथे आपल्याला 0 सेट करायचं आहे. 0 सेट करायचं म्हणजे काय आहे, तर हे जे आपले अप्पर बीड आहेत हे वरती असणार
आणि जे आपले लोअर बीड आहेत हे सर्व डाऊन साईडला म्हणजेच खाली असणार आहे. मग आता इथे कोणताही अंक आपल्याला किंवा बीट जो आहे तो दिसत नाहीये. कोणत्याच बीटची आपल्याला मुवमेंट दिसत नाहीये, हालचाल दिसत नाहीये. म्हणजेच हा सर्व काय आहे, सेट द झिरो केला आहे. म्हणजे आपण जो टूल बनवलं आहे हे सेट झिरो केला आहे. मग आपण झिरो सेट कसं दाखवणार, तर जो अप्पर बीड आहे तो वरती असणार आणि डाऊन साईडचे सर्व बीड्स आहेत ते खाली असणार, याप्रमाणे. हे आपण 0 ते 1 अंकी नंबर आपण याच्यावर दाखवले आहेत. आता 2 अंकी संख्या आपण याच्यावर कशा बनवायच्या पहा. आपण पाहिलं आहे टेन्स म्हणजेच युनिट आणि टेन्स. 2 अंकी संख्यांसाठी आपल्याला काय हवं आहे, युनिट आणि टेन्स, एकक, दशक. आता आपल्याला 12 ही संख्या बनवायची आहे. तर आपण टूलवर कशी बनवणार, ह्या अबॅकस टूलवर. तर टेन्स रॉडमधला आपल्याला एक बीट घ्यायचा आहे. इथे आपण सुरुवातीला सेट द झिरो करूया. आता टेन्स रॉडवर आपल्याला 10 घ्यायचे आणि युनिट रॉडवर 2 बीट्स घ्यायचे. म्हणजे ही संख्या झाली 12 म्हणजे 12. आता आपण 35 नंबर कसा बनवणार, तर युनिट रॉडवर 5 आणि टेन्स रॉडवर 30 नंबर. 1 2 3 10 20 30 आणि हे 5, हे आहे 35. मग हेच आपण, तुमच्याकडे जर हे टूल नसेल तर तुम्ही याप्रमाणे पेजवरती किंवा तुमच्या नोटबुकवर काढू शकता. मग आता आपण हे नंबर्स बनवूया. 10 अंक आपण कसा बनवणार, हा जो आपला आहे युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे. मग टेन्स रॉडवर एक बीड आणि अप्पर बीडवर युनिट रॉडवर कोणताच अंक नाही आहे, कारण हा ऑलरेडी टेन्समध्येच आहे. 11 नंबरसाठी, 11 नंबरसाठी आपण कसा बनवणार, टेन्स रॉडवर एक बीड आणि युनिट रॉडवर एक बीड, म्हणजे हे आहे 11. 12 नंबर कसा बनवणार, तर टेन्स रॉडवर एक बीड आणि युनिट रॉडवर 2 बीड्स असणार. याप्रमाणे आपण 24 नंबर घेतला आहे. मग 24 नंबर आपण कसा दाखवणार, टेन्स रॉडवर 2 बीड्स वापरणार आणि युनिट रॉडवर 4 बीड असणार, याप्रमाणे. 37 नंबर कसा दाखवणार, 1 2 3 टेन्स रॉडवर 3 बीट्स आणि युनिट रॉडवर 7 बीट. आता 7 बीट दाखवायचे म्हणजे अप्पर बीट 5 नंबर आणि 1 2, हे आहे 7 म्हणजेच 30 आणि हे 7 37. 46 48 म्हणजेच 48 नंबरसाठी युनिट रॉडवर टेन्स रॉडवर 40 आणि युनिट रॉडवर 8 नंबर 1 2 3 हे आहे 48. आता याप्रमाणे आपण 55 नंबर दाखवूया. 55 नंबर म्हणजे युनिट रॉडवर आणि टेन्स रॉडवर, दोन्ही रॉडवर आपल्याला अप्पर बीट दाखवायचे. 67 नंबरवर आपण कसं दाखवणार, टेन्स रॉडवर 6 अप्पर बीट आणि डाऊन साईडवर ते 1.
आणि युनिट रॉडवर 5, 6, 7 हे आहेत आपले 67 म्हणजे 67. आता 87 कसं दाखवणार तर पहा, युनिट टेन्स रॉडवर 8 म्हणजेच हे झाले 50, 60, 70, 80 आणि युनिट रॉडवर 5, 6 आणि 7. आपण काय पाहिलं आहोत परत एकदा पहा. एक अंकी नंबर जे आहेत तर आपण पाहिले युनिट रॉडवर एक अंकी नंबर आपण युनिट रॉडवर दाखवले आहेत. एक म्हणजे 1 बीट, 2 बीट्स, 3 बीट्स, 4 बीट्स, 5 बीट्स. 5 बीट्स लिहिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी आपण अप्पर साईड वापरली आहे आणि 4 नंबरपर्यंत आपण लोअर साईड वापरले आहे. 6 नंबर दाखवण्यासाठी आपण अप्पर साईड आणि 5 आणि त्याच्या पुढचे नंबर्स दाखवण्यासाठी आपण अप्पर आणि डाऊन साईड दोन्हीच आपण लोअर साईड आपण दोन्ही दाखवणार आहोत. 6, 7, 8, 9. आता सेट द झिरो करण्यासाठी आपली पोझिशन काय होती? अप्पर साईड म्हणजेच अप्पर बीट वरती असणार आणि लोअर बीट खाली असणार आणि दोघांच्या मध्येही आपल्याला जो गॅप दिसतोय हा गॅप आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजेच हा काय झाला सेट द झिरो. हा 0 नंबर असा दाखवला जातो. आणि 2 अंकी संख्या बनवण्यासाठी आपण 2 रॉड वापरले आहेत, युनिट रॉड आणि टेन्स रॉड. मग टेन्स रॉडमध्ये जे काही नंबर असतील टेन्सच्या जागेवर असलेली संख्या आपण टेन्सवर लिहिणार आहोत आणि युनिट रॉडमध्ये युनिटला असलेली जागा आपण लिहिणार आहोत म्हणजेच एकक आणि दशक. मग 10 हे आपण एक्झाम्पल्स पाहिले जे काय होते ते. हेच नंबर आता आपण एक अंकी नंबर आपण याच्यावर पाहिले आहेत टूलवर. आपण परत एकदा पाहूया आणि मग थांबूया. हे आपला सेट द झिरो मी बनवला आहे टूलवर. आता नंबर 1 आपण कसा पाहणार? हे युनिट रॉड आहे, हा आहे युनिट डॉट, हा युनिट रॉड, हे आहे आपला आन्सर बार म्हणजेच बीम बार, हे अप्पर बीट्स आणि हे लोअर बीट्स. मी परत एकदा सांगते म्हणजे तुमची सुद्धा रिव्हिजन होईल आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टी लक्षामध्ये राहतील. जो पहिला आहे तो नंबरमध्ये 1 अप्पर बीट लोअर बीट आपण वापरला आहे. 2, 3, 4. त्यानंतर 5, 6, 7, 8, 9. टेन्स म्हणजेच दशक या टेन्स रोडमधला पहिला नंबर म्हणजेच 10. आता हे सर्व नंबर 10, 10, 20, 30, 40. 10, 20, 30, 40. त्यानंतर 50, 60, 70, 80, 90. आणि मग जे पुढचे नंबर्स आपल्याला जे दाखवायचे आहे ते आपण ह्या टेन्स आणि हे बाकीचे सर्व मनी किंवा बिट्स यांचा वापर करून आपण 2 अंकी सगळ्या प्रकारच्या संख्या आपण दाखवू शकतो, यावर बनवू शकतो. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण एक 66 नंबर घेऊया किंवा 47 नंबर घेऊया. मग 47 म्हणजेच काय? टेन्सवर आपल्याला 4 युनिट घ्यायचे आहेत. 4 बीट म्हणजेच 40 आणि 47 म्हणजेच युनिट रॉडवर 7 नंबर म्हणजे 5, 6, 7. पहा याप्रमाणे 47 असेल. 10, 20, 30, 40, 5, 6, 7, 47. ठीक आहे. तर आजच्या
भागामध्ये आजच्या क्लासमध्ये आपण एवढं शिकलो आहोत. बाकीचे नंबर्स आपण उद्या पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.